वेलकम इन एमपीएससी एक्झाम गोल. एमपीएससी एक्झाम गोल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे इतिहास या विषयावर आधारित. तर टॉपिक काय आहे या व्हिडिओचा? नेहरू अहवालामध्ये नेमकं काय मागितलं होतं? नेहरू अहवालामध्ये नेमकं काय मागितलं होतं? तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न काय बघा, नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? पर्याय 1 वसाहतींचे स्वातंत्र्य मिळवणे, पर्याय 2 दोन राष्ट्रांची निर्मिती, पर्याय 3 स्वशासन मिळवणे आणि पर्याय 4 पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे. तर मित्रांनो, आजचा प्रश्न फक्त एक उत्तर लक्षात ठेवण्याचा नाही. हा प्रश्न समजून घेतला तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचा टप्पा कायमचा लक्षात राहणार आहे. प्रश्न काय पुन्हा पहा, नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? पण थांबा, उत्तर देण्याची अजिबात घाई करू नका, कारण या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात नाही तर इतिहासाच्या एका महत्वाच्या वळणामध्ये दडलेलं आहे. तत्पूर्वी नवीन विद्यार्थ्यांनी आपलं एमपीएससी एक्झाम गोल हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायचा, शेअर करायचा. तर सर्वप्रथम समजून घेऊया नेहरू अहवाल म्हणजे नेमकं काय. तर 1927 मध्ये ब्रिटिश सरकारने सायमन आयोग भारतात पाठवला, पण त्या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता. त्यामुळे संपूर्ण देशभर सायमन गो बॅक अशा घोषणा देत त्याचा विरोध करण्यात आला. त्यानंतर ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांना एक प्रकारचं आव्हान दिलं. ते म्हणाले, तुम्ही म्हणता आम्ही भारतीयांना संविधान देत नाही, मग तुम्हीच भारतीयांसाठी संविधानाचा मसुदा तयार करून दाखवा. हे आव्हान भारतीय नेत्यांनी स्वीकारलं. सर्वपक्षीय परिषद भरली. त्या परिषदेत पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने तयार केलेला संविधानाचा मसुदा म्हणजेच नेहरू अहवाल 1928. आता इथपर्यंत सर्व ठीक आहे, पण खरी परीक्षा इथून सुरू होते. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, या अहवालाचा मुख्य उद्देश काय होता? भारतात लगेच पूर्ण स्वातंत्र्य मिळवायचं होतं की काही आणखी वेगळी मागणी होती? थोडा विचार करा, कारण एमपीएससी याच ठिकाणी विद्यार्थ्यांना गोंधळात टाकते. आता पर्यायाकडे वळूया. पर्याय कोणते आहेत बघा. पहिला पर्याय आहे वसाहतींचे स्वातंत्र्य मिळवणे, दुसरा पर्याय आहे दोन राष्ट्रांची निर्मिती, तिसरा पर्याय आहे स्वशासन मिळवणे आणि चौथा पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे. यापैकी योग्य उत्तर कोणतं असू शकतं? थोडा विचार करा. तर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वसाहतींचे स्वातंत्र्य मिळवणे, म्हणजे याला काय म्हणतात? डोमिनियन स्टेटस. आता हे उत्तर बरोबर काय? तर इथे वसाहतीचे स्वातंत्र्य म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य नव्हे, याला इंग्रजीमध्ये डोमिनियन स्टेटस म्हणतात. याचा अर्थ भारताला स्वतःचं सरकार, स्वतःचं प्रशासन आणि अंतर्गत स्वायत्तता मिळावी, पण भारत अजूनही ब्रिटिश राष्ट्रकुलाचा भाग राहणार. म्हणजे पूर्णपणे ब्रिटिश साम्राज्यापासून वेगळा स्वतंत्र देश नाही, पण स्वायत्त दर्जा असलेली वसाहत. म्हणूनच नेहरू अहवालात डोमिनियन स्टेटसची मागणी करण्यात आली होती. आता बाकीचे पर्याय का चुकीचे आहेत ते समजून घेऊया. पर्याय 2 दोन राष्ट्रांची निर्मिती. हा पर्याय पूर्णपणे चुकीचा आहे, कारण नेहरू अहवाल भारताच्या एकात्मतेवर आधारित होता. दोन राष्ट्रांचा सिद्धांत पुढे मुस्लिम लीगच्या राजकारणातून आणि विशेषतः मोहम्मद अली जिना यांच्या भूमिकेतून पुढे आला, म्हणून या अहवालाशी त्याचा काही संबंध नाही. आता पर्याय 3 स्वशासन मिळवणे म्हणजे होम रूल. हा पर्याय विद्यार्थ्यांना गोंधळात टाकतो, कारण स्वशासन हा शब्द ऐकला की लगेच टिळक आणि अॅनी बेझंट यांच्या होम रूल चळवळीची आठवण येते. पण ती चळवळ नेहरू अहवालाच्या आधीची होती. नेहरू अहवालाचा उद्देश होम रूल नव्हता, तर डोमिनियन स्टेटस होता, म्हणून हा पर्याय देखील चुकीचा ठरतो. आता पर्याय 4 पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे. हा सर्वात धोकादायक पर्याय. धोकादायक म्हणजे अडचणीचा पर्याय, कारण अनेक विद्यार्थ्यांना वाटतं नेहरू अहवाल म्हणजे पूर्ण स्वराज्याची मागणी, पण इतिहास वेगळंच सांगतो. 1928 मध्ये नेहरू अहवालाने डोमिनियन स्टेटसची मागणी केली. पूर्ण स्वराज्याचा ठराव मात्र 1929च्या लाहोर अधिवेशनात मंजूर झाला. म्हणून 1928च्या नेहरू अहवालात पूर्ण स्वातंत्र्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरतो. आता परीक्षेसाठी टीप काय बघा. 1928 बरोबर नेहरू अहवाल बरोबर डोमिनियन स्टेटस आणि 1929 बरोबर लाहोर अधिवेशन म्हणजे पूर्ण स्वराज्य. फक्त हा 1 वर्षाचा फरक लक्षात ठेवा, 1928 आणि 1929चा.
हा 1 वर्षाचा फरक लक्षात ठेवला तर एमपीएससी हा प्रश्न किती फिरून विचारला, एमपीएससीने हा प्रश्न किती फिरून विचारला तरी तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी एमपीएससी एक्झाम गोल हे आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन प्रश्नासोबत.